ना आंबा आहे ना फ्रीज मध्ये ठेवलेला होता, आता बघा तो दगड झालाय. मम्मीने बघा ना किती आंबे खाल्ले. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आज ना आमच्या मम्मीने सगळं घर आवरायला काढलेलं आहे बघा. सगळी ती गादी वगैरे काढली, त्यातून एवढं तेवढं सामान निघालं. ती गादी फाटली हो मम्मी, जरा जास्तच गरिबी चालू आहे आमची. काही खोळ आहे का ते? अच्छा, गादीमध्ये नवीन खोळची काय गरज आहे? राहू द्या, बरी हीच. काहीतरी गरिबी वाचवायला शिका, आहे की नाही आरोही? तर साड्यांचे का? हा हा, तर साड्यांचे शिवून घ्यायचं. किती सामान निघालं, फोटो फ्रेम, ते बॉटल, साड्या, किती गोष्टी ठेवलेल्या होत्या मम्मीने एवढ्या जागेत. हे अंगावर घ्यायला छान आहे ना हे. मग मस्त आहे, वरती ठेवा, आपण फिरायला जाऊ तर न्यायला काम येईल ते. आपण आपलेच नेतो. मग हे कुठले? ते नाही छोटा, आता हे वापरत नाही ना आपण. हा बरं, राहू द्या मग, फ्रेश तर फ्रेश. बरं राहू दे ते वरचे खराब झाले ना की मग हे काढता येईल खालचे. आणि आम्ही असं काही आवरायला काढलं ना की स्कूबी लगेच मध्ये मध्ये करते. हे कुठे आहे का स्कूबी? कुठे आहे स्कूबी? कुठे आहे मम्मी? स्कूब कशात जाऊन बसते ती? कधी नव्हत म्हटलं थोडी हेल्प करावं, दूध गरम करायला ठेवावं. बघा सगळं ते दूधच वरती चाललं गेलं. आरवीने या ठिकाणी काय बनवलेलं आहे ग? राईस आहे, त्याची पेस्ट बनवलेली आहे. आणि अरे म्हणे ते केसांना लाव, म्हणे केस चांगले होता. घेऊ म्हटलं लावून, आपल्याला तरी काय काम आहे आज. याचाच वास येत होता का तेव्हा? कडू कडू. हा, आंबूस रे, कडू नाही. बाप लय घाण वास येतो त्याचा. पण इतके छान राहतं ना हेअर साठी, मस्त हेअर साठी पण आणि स्किन साठी पण खूप छान राहतं. आणि तुम्ही आता मग याचं काय केलंय? फेस साठी लावायला केलंय? फेसला लावायला केलेलं आहे आणि उरलेलं होतं म्हणून म्हटलं हेअर्सला लावून घेते. पकड, इतका घाण वास येतोय ना त्याचा. कुरड्या का काहीतरी करतात, याच्याच करता का? तेव्हा पण असाच वास येतो सेम. ते कुरड्याचा चीक करता ना, त्याचा पण असाच वास येतो. केस सॉफ्ट होता काय? नाही एकदम सॉफ्ट सिल्की होता. तुला नाही करायचे का सॉफ्ट? मग मी तेल लावलेलं आहे ना, त्यामुळे मी नाही लावलं, नाही तर मलाच लावायचं होतं. मेलच काय म्हणले तू? अरे मलाच लावायचं होतं म्हणलं. तू तसं नाही म्हणलं, मेलाच लावायचं होतं. तर काहीच नाही, मस्तपैकी हेअर वॉश वगैरे केलाय आणि केस आहे ना एकदम सिल्की झाले, मस्त होते. आरोईची पहिली होम रेमेडी होती जी मला असं वाटलं जेन्युइन एकदम. फेस पण एकदम मस्तपैकी ब्राईट होऊन जातो आणि एकदम असं फ्रेश फील होतं. आरोई बनवलं कसं होतं तू? ते फक्त तांदूळ रात्रभर भिजत घातले आणि मग मिक्स नव्हते, 2 दिवस झाले होते त्याला भिजत घालून. त्याला आहे ना असा आंबट वास आला पाहिजे त्याच्यातून. नंतर ते मिक्सर मध्ये काढायचं, नंतर मिक्सर मध्ये काढायचं, पेस्ट करायचं, पाणी टाकायचं त्यात पहिले आणि नंतर केसांना लावायचं आणि फेसला लावायचं. भारी. आता नाही आणि काही त्याचं रिएक्शन साईड इफेक्ट काही नसतं, नॅचरल आहे ते. मग हे काय बघ, तुझे नाही होणार, माझे नॅचरली पण आहे पहिले. माझे पहिले नॅचरली पण सिल्की, याचे थोडी होणार आहे. अरे थोडे नॅचरल पण पाहिजे ना सिल्की. याचे रफ आहे तर काय डायरेक्ट सिल्की होणार आहे? आता डाय लावलं झाले बाबा, पहिले बरे होते. खूप वेळेस ट्राय करत राहायचं, 15 दिवसातून लावत राहायचं म्हणजे होतील नंतर. आणि आता आहे ना आम्ही नेटफ्लिक्सवर आहे ना लिओ हा मूवी बघतोय. नेक्स्ट मॉर्निंग. तर काहीच कालचा व्लॉग मी कंटिन्यू करतोय. आजचा आहे डे 2 आणि काल रात्री मी मित्राच्या पप्पाचा बर्थडे होता, तिथं गेलो होतो. बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला. रात्री थोडंसं लेट झालं घरी यायला आणि येता ना मी माझ्यासाठी जिमची बॅग पण आणलेली आहे. हे बघा, एकदम क्यूट बॅग भेटले मला जिमसाठी. ही जी बॅग आहे ना ही 1 साइड होऊन जात होती बाईकवर, त्याच्यामुळे म्हटलं की दुसरी बॅग पाहिजे म्हणून ही बॅग घेऊन आलो होतो. ना आता कॉमेडी व्हिडिओ काढायचे. आरोही कुठे? आरोही पण आली होती आवरून. आरोही दाखव कसं आवरलंय तुझं. तर हे बघा, या पद्धतीने आरोहीचं आज आवरलंय. छान दिसते तू आज. ते केस माग कर, मटकती काय एवढी? ना खूप सारे व्हिडिओ काढून घेऊ, कॉमेडी व्हिडिओ. तुझ्या आयडी साठी पण व्हिडिओ काढायचे, मी कॉमेडी पण लिहून ठेवू. आउटडोर काढायचे तुला पण मग बरं ठीक आहे, आउटडोर व्हिडिओ काढायला पण जाऊ मग आरोईच्या आयडी साठी. बट आउटडोर व्हिडिओ साठी ना आता लय ऊन आहे, जास्त ऊन आहे, अति ऊन आहे. कमी ऊन पाहिजे आउटडोर व्हिडिओला, म्हणजे व्हिडिओ चांगले येतात. तर मी काय केलं, एकदम नाईट ड्रेसवर व्हिडिओ काढून घेतला. मला एक कॉमेडी व्हिडिओ असा सिम्पली न आवडता काढायचा होता, असा एक व्हिडिओ झालेला आहे. आता कपडे वगैरे चेंज करू आणि मग बाकीचे व्हिडिओ शूट करायला लागू. तर मी आता कपडे वगैरे चेंज केलेले आहे. आता मम्मी चालली बाहेर आणि आरोही आणि मी आता व्हिडिओ शूट करणार आहे. तुला जेवण नाही करायचं का? व्हिडिओ झाले की करायचे ना, म्हणते तुला लवकर व्हिडिओ काढ. मेकअप पासून जातो म्हणे जेवण करताना. लिपस्टिक चालली म्हणून
आपण किती पॉकेट आणले लय मोठे आणले ना मग पुसली परत लावून घ्यायची. लिपस्टिकचे ना लय मोठे करत. तर काही आशिषला आहे ना थोडीशी मीटिंग होती, त्याच्यासाठी आशिष चाललेला आहे बाहेर. घरी आला होता तो आवरायला. पहा ना किती आवरून चालला. शर्ट एकाचं, पॅन्ट एकाची, गाडी तिसऱ्याची, परफ्यूम चौथ्याचा. अजून काही राहिलं का भाऊ? घड्याळ कोणा चोरलं काय माहिती, तुझी का? तर आता ना सगळं शूट वगैरे करून झालेलं आहे. आरोही तर डायरेक्ट झोपून पण राहिली. आरोही आणि स्कूबा किती भारी झोपले. आरोही किती टेक घेतले का तू? ऍटलीस्ट 60 ते 70 टेक घेतले तिने एका कॉमेडी व्हिडिओ साठी. अय भटक भावाने किती टेक घेतले एका व्हिडिओचे? अवघड किती किती अवघड नव्हता, सोपा होता. आणि अरविंद सोबत आहे ना मला आता थोड्या वेळाने बाहेर पण जायचंय. आपल्या फुलंब्रीच्या शॉप साठी फर्निचर वगैरे सिलेक्ट करायचंय. प्लाय कोणता असणार आहे, बाकी मटेरियल वगैरे, परत शीट असते ना वरती प्लायच्या वरती जी शीट येते त्या शीटचा कलर वगैरे कशी पाहिजे कशी नाही ते सगळं आज आम्हाला सिलेक्ट करायचंय. स्कूबी किती गोड झोपतीये. आरोहीला काही झोप लागत नाही वाटतं आज. अशी पलटती तशी पलटती. राहा ना झोपून, आता वेळ आहे तर. काही आता मी घरून निघालेलो आहे फर्निचर वाल्याकडे. मस्तपैकी जेवण केलं. आरोहीनी ना कशाची भुर्जी होती का ती? पनीर भुर्जी ना, पनीर भुर्जी बनवून दिली होती मस्तपैकी. चलो बाय आरोही. आणि हर्षद पण आलेला आहे शाळेतून. ट्युशनला किती वाजता यायचंय? 6 वाजता. चांगलं आहे आता ट्युशन लेट आहे म्हटल्यावर टेन्शन नाही. चल बाय बाय स्कूबे. स्कूब अय शेपूट साठे बाय बाय बाय. तर काही शॉपवर येताना बघा मी किती पॅक होऊन आलेलो आहे. आता इथून अरविंदला पिकअप केलेलं आहे. आता अरविंद गाडी चालवणार आहे. भावा हेल्मेट असं सरवू दे, मी माग बसतो. कारण मला आहे ना 15 दिवस तरी फेसचं प्रोटेक्शन करायला लावलेलं आहे आणि मी नुसतं बोंबलत फिरतोय. एक काम कर, तू गाडी चालव आता. हेल्मेट नाही देत बरं का पण मी चालन ना. But now I'm seeing all the signs. Is this really happening? तर गाइस फाइनली आम्ही आता फर्निचरच्या तिथं आलेलो आहे. इधर हमारे आजर भाई बोलो क्या क्या उठाने का इधर से? पूरा प्लाई उठाने का गाडी. पूरा उठाने का क्या? चलो फिर. प्लायवूडचे पण भरपूर प्रकार आहे. उचलून बघ रे. एकदम लाइटली ये आगे में ये बेस को लगेगा अपने को. पीछे जो ये है ना पार्टीशन, पार्टीशन को मारने को ये, और काउंटर के जो सामने का जो पीस है ये कितने लगने वाले? ये अपने बहुत लग रहे 22 इसमें थोड़ा सा मीडियम ही देखेंगे. तो ये ले लिया ना अभी वो 12 मिनट के जगह ये ले लेंगे. इसका उसका क्या इथे एवढ्या व्हरायटी राहतं माहिती का प्लाय मध्ये पण. आणि शीट कुठे बघायची आपल्याला? शीट हा केटलॉग आहे. आपण सिलेक्ट करून द्यायची का? ते आणून देतात नंतर. बराबर. मग माल कधी न्यायचा फुलंबरीला? प्लाई वगैरह अभी ले लेंगे. हाँ. शीट बाद में दूसरे राउंड पे ले लेंगे. ओके. आमच्या अरविंद शेटची गाडी तर 10 वेळेस फोन पेला अटकली. पासवर्ड बघितला रे तुझा सगळ्यांनी. आता फोन हॅक भाव, तुझं अकाउंट बॅलन्स 0. काय होतं? पेमेंट डिक्लाइन द अकाउंट यू आर ट्राईंग टू सेंड मनी टू इज ब्लॉक फॉर सिक्युरिटी रिझन. ॲप तुमच्या बँकेत प्रॉब्लेम भाऊ. दुसरा नंबर द्या फोन पेचा. स्कॅनर घे डायरेक्ट किंवा UPI ID घे. काही प्लायचं आता सगळं सामान घेतलेलं आहे. आता प्लायच्या वरती ती शीट येते ना फोरमायका शीट, आता ती बघायला जायचं आम्हाला मोंढा नाकाला. आम्ही आता मोंढा नाक्याला आलोय शीट बघण्यासाठी. फॅन बघ किती पॉवरफुल येतो. आदर भाई फॅन दे हो ना. बहुत पॉवरफुल आहे, बहुत हवा मार रहा. मस्त फॅन आहे. इकडे ना लय मोठे शीट आहे डायरेक्ट लॉट मध्येच. आदर भाई कुछ कॉम्बिनेशन में भी चलेगा अपने को. तर मी घरी आलो मस्तपैकी फ्रेश झालो. अरे जेवढं फर्निचरचं सामान होतं ना तेवढं सगळं सिलेक्ट झालेलं आहे. तुझ्यापेक्षा मी जास्त ब्राईट दिसतोय आता. तू एवढी काळी का पडली? मी मॉइश्चरायझर लावलं त्याच्यावरती काहीच लावलं. मॉइश्चरायझर लावल्यावर थोडंसं डार्क फील होतं. सगळं फर्निचरचं सामान सिलेक्ट झालं. आता लवकरच फुलंब्रीच्या शॉपचं काम चालू होईल आणि जसं जसं होईल ना मी तुम्हाला सांगत जाईल. आणि कोणाला जर ही पण हेल्प लागली की आता तुला किती बजेट लागतंय काय नाही कसं कसं स्टेप वाईज सगळं सांग तर ते सुद्धा सांगाल. त्यासाठी कमेंट करा जर तुम्हाला पाहिजे की बिझनेससाठी कसं कसं आम्हाला कुठं कुठं कसा कसा पैसा लागला ते जर तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर. कारण कसं आहे आपली बघणारी ऑडियन्स वेगळी, बट ही पण जर माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा. म्हणजे मी साईड बाय साईड ही पण माहिती तुम्हाला सांगत राहील. काय बनवती का तू? आज ना छोले आणि पुरी बनवणार आहे. आणि आरू इकडे आहे ना असं इथं कॅमेरा लावून आहे ना शूट करते. असं आहे बघा, ट्रायपॉड लावलेला आहे. तिथं शूट पण चालू आहे. हर्षद कुठे गेला? तो ट्युशनला गेला. आज नवीन ट्युशनला गेलाय तो. आता मी जिम साठी आवडतो. पहिलेच मला खूप जास्त उशीर झाला. तर काही फायनली आता जिम वरनं आलेलो आहे मी. आणि इकडे बघा ना हर्षद आईस्क्रीम खातोय. स्कूबी त्याच्या जवळच बसलेली आहे. ढकळलेल्या तिला पण दे ना. स्कूबी तुला देत नाही का आईस्क्रीम? अय डुब डुब्या कशी बघती ती? अय दुब झाले का तुमचे छोले भटुरे? 4 वाजेची लागलेली होती. झाले का? नाही रे 4 वाजेची कुठं. मग फक्त मी विचारलं मसाला आणून ठेवायला लावला 4 वाजता. 4 वाजेपासून लागलेली होती त्यासाठी. पप्पा कुठे गेले? पप्पा शॉपवर बरंच वेळ बसले आज.
मम्मी तू पांढरी झाली, म्हातारी झाली आमची मम्मी. तर काही आता पप्पा पण आले आणि मी सुद्धा आंघोळ वगैरे केली, मस्तपैकी फ्रेश वाटतंय. पप्पा आले पहिले तर स्कूबीलाच खायला टाकता. बस झालं, तिला खायला कमी टाकायला लावलेलं आहे बरं का, सुस्तावती नाही तर ती. पोट कपाट झालं ना तिचं. काय झालं? पोट कपाट झालं, भूक पोट खपाट झालं. पोट खपाट होणं म्हणजे मध्ये जाणं आणि आता आम्ही टाकलं होती. नवीन शब्द आहे, पोट खपाट. अरे तुझं पण पोट खपाट झालंय, जरा जेवत जा. आणि तुझं पण पोट खपाट होत चाललं रे, जेवत जा, उठ. चला बुवा, आरोहीने 5-6 तास जे बनवले ते छोले भटुरे खायचे. ती 4 वाजेपासूनच्या छोले भटुरेच्या नादच होती. 4 वाजल्यापासून ए आणा लवकर, 4 वाजेपासूनचे बनवलेले छोले भटुरे टेस्ट करायचे आम्हाला. अरे मी 6 वाजता करायला लागले. 4 वाजता लागली होती तू. शो बघितलं विचार हर्षदला. बर्दे अय, हे छोले का छोला एवढा मोठा? मग छोले भटुरे नाही, छोले पुरी. हा बटुरे नाही जमत ना मग आपल्याला. भटुरे काय राहते? भटुऱ्याचे पांढरे पांढरे राहते. वेगवेगळे करता आणि काहीतरी. तांदळाचे राहते का मक्याचे राहते काय माहिती, मक्याचे राहते वाटतं. इतके टेस्टी झाले ना पप्पा. कसे लागताय? डायरेक्ट हॉटेल सारखंच फील येतोय. हॉटेलपेक्षा पण भारी आहे. घरीच बनवायला परवडतं आणि शेवटी सगळं आपल्या डोळ्यासमोर बनतं, मग टेन्शन राहत नाही. एक नंबर. तिखट पाहिजे होते फक्त थोडे. काही माझ्या हातात बघा ना, आंबा आहे ना फ्रीज मध्ये ठेवलेला होता, आता बघा तो दगड झालाय. दगडात रूपांतर झालं त्याचं. चाकून तर कापता पण येणार नाही तो आता आहे ना. पोटभर जेवण वगैरे झालेलं आहे. मम्मीने ते ना अजून जेवताय, आंबे वगैरे खाताय. मम्मीने बघा ना किती आंबे खाल्ले. मम्मी तुला आंबा लय आवडतो आहे ना? आरोहीला तुला पण आवडतो ना आंबा आरोही? पप्पा तुम्हाला पण ना? मी एकमेव प्राणी ज्याला आंबा बिलकुल आवडत नाही, म्हणजे जास्त आवडत नाही. झाला जास्त हात आंबे. ए कापून खातो ते पण एखादा खाल्ला झालं. आळशी माझं सगळ्यात फेवरेट फूड आहे द्राक्ष. बी राहत नाही, काही राहत नाही, ताण राहत नाही, मस्त पैकी आंबट राहता, तेच खायला मजा येते. आमच्या घरातला सगळ्यात सुखी प्राणी स्कूबू. ए दुबू, ए दुबू, ए दुबू. हर्षदचं चालू बा अभ्यास. हर्षदने जरा मनावर घेतलं. कसं होतं नवीन ट्युशन झाले की नाही? नवीन ट्युशन मध्ये मित्र तेच मित्र आहे काही नवीन मित्र नाही आहे ना? मग ते तुला सगळे ओळखतात त्यामुळं. मला ओळखतात, तुझ्यासोबत झाली पण ओळख. हो. स्कूबी तू का बरा कोपरा धरून बसली का चपटे? तर काही या ठिकाणी मी आईस्क्रीम मागितली होती आरोहीला माझ्यासाठी, स्वतःच खात बसली आहे. पहिल्यांदा माझा फेवरेट फ्लेवर आणलेला आहे तू. कोणता आहे? अमेरिकन ड्राय फ्रूट. अमेरिकन ड्राय फ्रूट. तो नाही पण हा अमेरिकन नट्स आहे, सेमच आहे ना. वेगवेगळे नाव वेगवेगळे. तर आता आहे ना स्कूबी आईस्क्रीम खाऊ लागली. बघ ना किती आवडीने खाऊ लागली, बघ ना. ती आवडीने खाती, खरं लय भामटी ती. तिला चांगलं चांगलंच लागतं. हा पोळी टाक, पोळी खाणार नाही. अरे तिला पण काही काही फ्लेवर आवडत नाही बर का. हा. भारी भारी Mango फ्लेवर खात नाही, ते लागतात. खात नाही. तिला पण चांगले चांगले फ्लेवर लागते. पाहिजे कशी खाती भामटी. वरती पण बघत नाही आपण बोलताना. हा स्कूबी स्कूबा अजून पाहिजे बाई. हा अजून काय मम्मी काय फ्लेवरला नाव दिलं? काय काय बटरस्कॉच. काय रे हर्षद? काय रे? ए दे रे, दे ना हिला, दे ना अजून. ती चालली पण. स्कूबी चल 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 घे. हा घे. एवढी आता नाही खाते एवढी. धर बाई. सुरू झाली ना ती. तिला आवडली वाटते आईस्क्रीम. बटर कॉचनेरी अमेरिकन नट्स आहे. तर काही आता थोडं फॅमिलीच्या गप्पा वगैरे चालू आहे आणि आता मी ब्लॉग या ठिकाणी एंड करतोय. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. मला माहिती हा ब्लॉग जरा छोटा झाला आहे. आमची लवकरच प्लॅनिंग चालू आहे कुठेतरी बाहेर फिरायला जायची. मग मस्त मस्त मोठे मोठे ब्लॉग होतील आणि ब्लॉग बघायला तुम्हाला सुद्धा खूपच जास्त इंटरेस्ट येईल. मी पण आता लय बोर झालो, असं वाटतं कुठेतरी लांब फिरायला निघून जावं. लवकरच प्लॅनिंग करू कुठेतरी फिरायला जायची. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. I can't be too sure, but one day I'll be yours again.